आधीच पाऊस नाही आणि त्यात पाणी कपात. महाराष्ट्रातली शहरं सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करतायत. मुंबई, पुणे, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर राज्यातल्या प्रत्येक मोठ्या शहरात पाण्याची समस्या जाणवायला लागलीये. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने अल्निनोच्या प्रभावामुळे प्रचंड तापले. त्यानंतर अंदाज होता की यंदा पाऊस ठरलेल्या वेळेत म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल. पण आता जून महिना अर्धा उलटून गेला तरी सुद्धा राज्यात पाऊस आलेला नाही. राज्यातल्या प्रत्येक धरणाचा जलसाठा खालावत असून मुंबईसारख्या शहरामध्ये फक्त 40 दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्यभरातलं पाणी फक्त पिण्यासाठीच वापरलं जाईल असे सक्त आदेश दिले. यामुळे आता महाराष्ट्रावर पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट येतंय का असे प्रश्न विचारले जात आहेत. नक्की काय परिस्थिती आहे? महाराष्ट्राला पाणी टंचाई कशी जाणवायला लागलीये? राज्यातल्या धरणांमध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे? पाण्याच्या नियोजनासाठी सरकारकडून काय प्रयत्न केले जात आहेत? सगळी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सुरुवातीला राज्यभरात पिण्याच्या पाण्याची काय स्थिती आहे ते पाहू. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलंय. परिस्थिती एवढी गंभीर आहे की शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये फक्त 1,55,167 दशलक्ष लिटर इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या 10.72% इतका आहे. मागच्या काही दिवसात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातली पाण्याची पातळी झपाट्यानं खाली आली आहे. अप्पर वैतरणा धरण कोरडं पडलं असून तानसामध्ये फक्त 5.13% पाणी शिल्लक आहे. मुंबईतल्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या भातसा इथेही फक्त 9.64% पाणी साठा आहे. हा साठा अंदाजे 40 दिवस पुरेल इतकाच असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत 15 मे पासूनच 10% पाणी कपात लागू करण्यात आली होती. आता बीएमसीनं उद्योग, व्यवसाय आणि स्पोर्ट्स क्लबच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यात 20% कपात केली आहे. याशिवाय कन्स्ट्रक्शन साइट्सवरचे पाण्याचे सर्व तात्पुरते कनेक्शन्स बंद करण्यात आले असून सध्या कोणतंही नवीन कनेक्शन दिलं जाणार नाही. शहरातल्या सर्व स्विमिंग पूल्सचा पाणी पुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आलाय. वॉटर टँकर असोसिएशनच्या म्हणण्यानुसार पाणी टंचाईमुळे टँकर्सचा पुरवठा 50% कमी झाला आहे. यामुळे शहराचे जे भाग पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून आहेत तिथे पाण्याचं संकट जास्त गंभीर झालंय. फक्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक, कोल्हापूर या शहरांमध्येही पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होतोय. पुणे महापालिकेनं सोमवार 15 जून पासून शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या उपलब्ध असलेलं पाणी 20 ऑगस्ट पर्यंत वापरता यावं यासाठी ही पाणी कपात करण्यात आली आहे. पुण्याच्या खडकवासला धरण साखळीमध्ये फक्त 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातलं 3 टीएमसी पाणी शहरासाठी असल्यानं पाऊस येईपर्यंत ते पुरवावं लागणार आहे. यासाठी महापालिकेनं अर्ध्या शहराला सम आणि अर्ध्या शहराला विषम तारखेला पाणी पुरवठा लागू केलाय. याशिवाय शहरातले वॉटर सर्व्हिंग सेंटर्स आणि स्विमिंग पूल पूर्णपणे बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले. येत्या काही दिवसात पाऊस आला नाही तर पाणी कपातीत वाढही केली जाऊ शकते असं सांगितले जाते. कोल्हापूर शहरातही पाणी टंचाईचा प्रश्न मोठा झाला असून भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी कमालीची घटली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा, शिंगणापूर या योजनाही बुधवारी पहाटे बंद पडल्या. पातळी अभावी सर्व पाणी पुरवठा योजना एकाच वेळी बंद पडण्याची ही कोल्हापूरच्या महापालिकेची इतिहासातली पहिलीच घटना आहे. नाशिक महापालिकेकडूनही पाणी वाचवण्यासाठी आठवड्यातून 1 दिवस पाणी कपातीचा विचार केला जातोय. सध्या धरणांमधला जलसाठा 13 ऑगस्ट पर्यंत पुरेल असा अंदाज आहे. 18 दिवसांनी पाण्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात होईल असा अंदाज आहे. त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला तर काही दिवसांचा तुटवडा भरून काढता येईल. ठाणे परिसरातल्या एमआयडीसीला 20% पाणी कपात करण्यात आली असून नागरी वस्तीच्या भागात 18 आणि 19 जूनला 24 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. अशीच परिस्थिती कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथची आहे. इकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 दिवसाआड पाणी सोडलं जाते. बीडमध्ये 6 दिवसाआड पाणी येते. सोलापूर शहरात 3 ते 5 दिवसांच्या अंतरानं पाणी सोडलं जाते. तर सांगलीमध्ये पाण्याचं प्रेशर कमी करून पाणी सोडण्याची वेळ ठरवण्यात आली आहे. तसं पाहिलं तर जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये पाण्याच्या टंचाईबद्दल बातम्या येत होत्या. या उन्हाळ्यात पॅसिफिक महासागरात सक्रिय झालेल्या अल्निनोचा प्रभाव आहे.
अमेरिकेच्या नोआ या संस्थेनं यंदा भारतात दुष्काळ सदृश परिस्थिती तयार होण्याचे संकेत दिले होते. जागतिक हवामान विभागानं तसंच IMDनं जूनच्या पहिल्याच आठवड्यात सांगितलं होतं की यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92% पाऊस पडेल, पण नंतर हा अंदाज 90% एवढा वर्तवण्यात आला. महाराष्ट्राच्या एकूण साठ्याचा विचार केला तर गेल्या वर्षी म्हणजे जून 2025 मध्ये राज्यात 29.35% इतका पाणीसाठा शिल्लक होता, पण आता जून 2026 मध्ये हा आकडा 23.57% इतकाच आहे. म्हणजे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी धरणांमधल्या पाण्याचा साठा तब्बल 6% घसरलाय. यात अमरावती आणि नागपूर विभाग सोडला तर महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागांमधल्या जलसाठ्यात मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. आता पावसाचा अंदाज काय, तर हवामान विभागानं येत्या 20 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली नाहीये. काही आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा त्यानंतरच सक्रिय होईल. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. आता मान्सूनला उशीर होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वात मोठा उपाय म्हणजे सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेलं पाणी फक्त पिण्यासाठीच वापरलं जाईल असं जाहीर करण्यात आलंय. धरणांमधून सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी तातडीने बंद करण्यात आलंय. तसंच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी होणारा पाणी पुरवठा मर्यादित करून ते पाणी घरगुती वापरासाठी वळवण्यात आलंय. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ शकते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 जूनला मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण पेयजल धोरण 2026 लागू करण्यात आले. या धोरणानुसार ग्रामीण भागातल्या जुन्या आणि रखडलेल्या पाणी पुरवठा योजना तात्काळ दुरुस्त करून त्या सुरू करण्याचे, तसंच केंद्र आणि राज्याच्या वेगवेगळ्या योजना एकत्र करून त्यांचा निधी थेट टंचाईग्रस्त गावांकडे वळवण्याचे आदेश देण्यात आले. सोबतच नद्या, कालवे आणि धरणांमधून अनधिकृतपणे होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाची एकत्रित पथकं तयार करण्याचे आणि अनधिकृत मोटर्स, पंप आणि बेकायदेशीर पाईपलाईन्स जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. या सगळ्या उपाययोजना राज्याला 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचं पाणी पुरावं यासाठी केल्या असल्याचं राज्य शासनाकडून सांगण्यात आलंय. सध्या तरी राज्यातला पाणी प्रश्न हळूहळू गंभीर होतोय. मुंबईसारख्या महानगरामध्ये पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट निर्माण होण्याची चाहूल लागली आहे. सोबतच पुणे, कोल्हापूर, ठाणे, नाशिक या शहरांमध्येही पाणी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. जर पुढच्या काही दिवसात राज्यात मान्सूननं धडक मारली नाही तर मात्र पाण्याचा प्रश्न भीषण होण्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? पाण्याच्या संकटावरती सरकारनं काय उपाययोजना करावी? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.